PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। भारतीय बौद्ध महासभा अमरावतीतर्फे 25 आणि 26 नोव्हेंबर 2025 रोजी भीमटेकडी इथं 2 दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती मराठी पत्रकार भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुद्रे, राजू कवई आणि जगदीश गोवर्धन यांनी दिली। या धम्म परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर तसेच भंते विनाचार्य उपस्थित राहणार आहेत। पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे बौद्ध समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठीची प्रारंभिक पाऊले, धम्म प्रचार प्रसार तसेच बौद्ध समाजावर होणारे अन्याय अत्याचार या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। 26 नोव्हेंबर 2025 रोजी भंते विनाचार्य बिहारमधील बौद्ध विवाह मुक्ती आंदोलनाचा वाढता लढा 26 नोव्हेंबर 2025 रोजी भंते विनाचार्य बिहारमधील बौद्ध विहार मुक्ती आंदोलनाचा वाढता लढा तसेच भटांच्या ताब्यात असलेले बौद्ध विहार मुक्त करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा मांडणार आहेत। 26 नोव्हेंबरला संपन्न होणारी बौद्ध धम्म परिषद, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल, यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन, उपासिका संघ महिला मंडळ अमरावती, बौद्ध उपासक संघ भीमटेकडी यांचं हे आयोजन आहे। 25 तारखेला राजरत्न आंबेडकर साहेब यांचे जाहीर व्याख्यान आहे आणि 26 तारखेला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांचे धम्मदेशना व मार्गदर्शन या परिसरामध्ये होणार आहे। बौद्ध धम्म परिषदेचं हे 5वं वर्ष आहे। या परिषदेचे मुख्य आयोजक सुरेश भाऊ तायडे आणि या कार्यक्रमाचे संयोजक सतीश भाऊ प्रधान आणि भारतीय बौद्ध महासभा यांचं हे आयोजन आहे। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये बौद्धांच्या ज्वलंत समस्या, बुद्धगया महाबोधी विहार मुक्त करण्याच्या संदर्भामध्ये काय योजना आखाव्याच्या आहेत आणि हे आंदोलन कसं यशस्वी केल्या जाईल यावरती विचारविमर्श होणार आहे। देशामध्ये बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था स्थापन व्हावी याकरिता या परिषदेमध्ये उहापोह होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तथागत गौतम बुद्धाचा धम्म या समाजाला दिला, आमचंही नैतिक कर्तव्य आहे की त्या धम्माचं आम्ही काहीतरी पालन करून हा धम्म पुढे घेऊन जाण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। ही बौद्ध धम्म परिषद कशी यशस्वी व्हावी याकरता अहोरात्र हे सर्व कार्यकर्ते झटत आहेत आणि हा संदेश जो आहे समता, बंधुत्व आणि न्याय आणि मैत्री, करुणा याचा संदेश संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम आज बौद्ध धम्म करीत आहे। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला असून समाज प्रबोधनासाठी गायनाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट, अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।